राखणदेव म्हणजे कसा की राखण्याने या एकटे आणून इथे बसवलेले त्याच्यामुळं इथं राखणदेव स्थापन झाले। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रमोद पुजारी आणि तुम्ही पाहताय कोकणी कारभार हे यूट्यूब चॅनल। तर तुमचे मनापासून स्वागत करतो। तर आज आम्ही चाललो आहे राखण जेवणासाठी। तर आता मी निघालो आहे सुमितच्या घरी। तर चला मग पुढे तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो, मी आलो आहे आता सुमितच्या घराजवळ। तुम्ही बघू शकता की फुलं काढतात। आपल्याला तिकडे देव पूजण्यासाठी फुलांची गरज असते आणि दीपक चौकेकर फुलं काढतायत आणि सुमित सौंदळकर हे सुद्धा फुलं काढतायत आणि ह्या आमच्या वहिनी आहेत, या आजी आहेत, ह्या आहेत वहिनी। कडे आम्ही आता निघालोय खाली। सगळं सामान वगैरे घेऊन आम्ही चाललोय। दीपक दादाने बघा तुम्ही फुलं घेतलेत, बघू शकता। हे पाण्यासाठी एक कॅन घेतलाय। मंडळी, आम्ही आलो आता राजापूर रेल्वे स्टेशनच्या जवळ। पटरी क्रॉस करून आम्हाला खाली जायचं आहे राखण जेवणाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आम्ही दरवर्षी जेवण बनवतो। आणि आता आम्हाला पटरी क्रॉस करायची आहे। आणि थोडक्यात माहिती आपल्याला देतील आनंद चौकेकर की कशा प्रकारे राखण जेवण करतात आणि किती वर्षापासून ही परंपरा चालली आहे हे सुद्धा आपल्याला ते थोडक्यात सांगतील नंतर। बघू शकता तुम्ही राजापूर रेल्वे स्टेशन, गर्दी दिवागाडीला। तर मंडळी क्रॉस करून झाले आहे पटरी आणि निघालेत। बघू शकता तुम्ही दरवर्षी आम्ही ज्या ठिकाणी जेवण करतो त्या ठिकाणी आता थोडीशी घाण झाली आहे, तर साफसफाईचं काम चालू आहे। बघू शकता, हे बघा, हे बघा, चुली बनवलेल्या गेल्या वर्षी। तर आता हे थोडं जरा साफसफाई करतील आणि नंतर मग जेवणाच्या तयारीला लागतील। तर मंडळी साफसफाई तर झाली आहे आणि आम्ही आता निघालोय पाणी आणण्यासाठी। दाखवतो, विहीर आहे इकडे। हो, टोप भरून ठेवायला लागतील। तर मंडळी तुम्ही बघू शकता की तिकडे कुर्ल्याला चाललेत, कुर्ल्या पकडण्यासाठी। आबा रायकर आणि नमशे बंधू चाललेत कुर्ल्या पकडायसाठी, बघू शकता। बघा मंडळी, तुम्ही बघू शकता की इकडे पाणी आहे, विहीर आहे, खूप सारं पाणी आहे आणि स्वच्छ सुद्धा आहे। एक विहिरीच्या पाण्याची एक वेगळीच चव असते। बघू शकता दीपक दादा पाणी काढतात, मुंबईवरनं खास मागवलेत पाणी काढायसाठी। आणि आपला सुमित सौंदळकर भांडे घासतोय, भांडी घासतोय, धुवायला लागेल। आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघू शकता। आपला गिरीनाथ सौंदळकर आहे, त्यांची बाग आहे ही। एक खूप वर्षाचं झाड आहे, जुनं वडाचं। तर मंडळी बघू शकता आता आमचं पाणी झालंय भरून, आम्ही आता निघालोय आमच्या जागेवरती। आणि हे बघू शकता शंकर सौंदळकर गावकर आहेत आपले।
हे सावकाश उतरा दीपक. मंडळी आम्ही आता पाणी आणलंय आणि बघू शकता की तयारी चालू झाली आहे. चूल पेटवलेली आहे. आमच्या आनंददादांनी लाकडं सुद्धा आणलेत बघू शकता तुम्ही. आणि बाकी इतर तयारी चालू आहे. वहिनी जरा सांग बघूया लेवण का घेतात ती. का घेतात हो दादा? का घेतल्याने भांडी व्यवस्थित जातात हा आणि घासाला सोपे जातात. हा त्यामुळं लेवण घेणं गरजेचं असतं. जरा रुंद करा. हे आपण आता भातासाठी ठेवतोय ना हो पाणी. किती घे भरून घेऊ की लाकडाची धोंडी जरा सारख्या बसव तितकी जरा खडवून बसव. बाबा काय सोकडी घरा घेऊची मग मोठ्या अंड्यात ठेव किती आदित्य घेणार ती एकदा आणते एका अंड्यात ठेव आधी वतून तिकडे मोठे तिकडे पण पेटवत आहे. का नाही लागणार? असं आहे ना ती पण सरकवून हवी विजय टोप ठेव गोवर ठेवू नको. हो बाई उठवते इकडे जरा भोर जरा खरडव तोंडावर ती जरा ह्या दे इकडे डबा दे याच्यात. त्या वेळी ते गाळले ना आता घ्या किती लाकडा तिकडे लाव. आणलं वारको डिसमधून का टाकून आणलं? कांदो असं आणतो सुक घालायचं त्याला. पण तो ह्याने केला नाही ना अगोदर रे. राजा ना जेव्हा मकान घेतलं मला कोण मला विचारित आमचा तिकडे गेला. आपण बोलायचं आता आम्ही आपलं साडीमध्ये दाखवतो पूजा तिथं एक इथं एक तिथं इथं एक तिथं एक इथं 5. आबाचा पण घ्या. आबाचा उभा आणि घ्या काय माहिती सांगा ही देवाची माहिती सांगायची. माहिती नाही एवढी माझ्या पण सांगता येणार. आमदार निवेद करतो देवा घरच्या 5 इथं येत निवेद करतो असा त्याचा म्हणण्याचा आहे. ही स्थापन झाली देवाची माहिती सांगायची. हे ना भाऊ आपल्याला पण देवाची स्थापना झाली म्हणजे घटना म्हणजे राखण्यांचा देव आहे. करताय ना राखण देव म्हणजे राखण्यांचा आहे. इथं उभा राहा, इथं राहा, इथे या. आमदार माहिती असं देव कसा काय ते एकाच जागेवर नाही. गणपती तिकडे काढलं हा. तुम्ही इकडे या. ते- सीन बदली झाला पाहिजे. पीठ देवाच येत नाही ना, बाकीच नाही ना. माझ्या दाखव इकडनं कसा दिसतंय बघूया. होय होय आपण दाखवू दे. या बघ या सगळा दिसणार युट्यूबला.
बाबा देव गोठलो बाबा महाराजा, होय अर्जा ही तुझी वेडी वाकडे आम्ही या 4 पोरजांनी पूजा केलेली आहे, होय राजा ही तू मान्य करून घे. बरं. तुझी निवेदवाडी दाखवलेली आहे, तेव्हा ही मान्य करून घे आणि आपल्या कोटणीवाल्या पोरजांची सगळ्यांची सांभाळ कर आणि चुकला वाकला माफ कर, बाबाने सांभाळ कर. बर. तर मंडळी राखण जेवण म्हणजे काय नेमकं याची माहिती आपल्याला देतील काका माहिती देतील आपल्याला. राखणदेव म्हणजे कसा की राखण्याने या एकटे आणून इथे बसवलेले, त्याच्या मुला इथं राखणदेव स्थापन झाले. बरोबर. राखण्यांचा या बसवीतना ढोरा हा त्याच्या मुला इथं राखण देव इथं आणून त्यांनी ते व्हायला पर्यातला इथं आणून पूजा बिजा सर्व केले आणि ते राखणदेव सर्वांना अक्कन आमच्या गावामध्ये तिथे सर्व पालत गेले ढोर वासरांना सर्वांना. हा हा प्रगट झाला ते. हा त्याच्या मुला वार्षिक असल्या मुला हा की टिपूर म्हणून आम्ही गावाचा पाजळतो, त्याच्या मुलं दुसऱ्या दिवशी आम्ही हे चांगली जेवण म्हणून घालतो. दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कसं वाडी पूजा होती. आणि वाडीवाडीची पूजा होतो असा आहे. बरोबर आता. हा तर मंडळी आपल्याला थोडक्यात माहिती देतील म्हणजे राखण जेवण म्हणजे काय नेमकं याची माहिती देतील आपले गणपतदार आहोत. राखण जेवण म्हणजे काय, थोडक्यात आपली प्रत्येकाची गुरं असतात, तर हे सालाबाद प्रमाणे एक राखण टिपरानंतर राखण जेवण म्हणून असं घातलं जातं. तर काय डाळ भात वगैरे असं ॲटम असतात नॉर्मल जेवणातले, आणि ते सगळे वाडीवार प्रत्येक गावामधल्या 4-5 वाड्या मिळून वैयक्तिक वाडीवाड असं केलं जातं. ह्याला थोडक्यात राखण जेवण असं म्हणतात. तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपण निघालो होतो तर वाडीतील लोकांनी म्हणजे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे जेवण करतायत ते इकडे, म्हणजे प्रत्येक वाडीचं जेवण असतं. बघू शकता तुम्ही ही आपल्या निलेशची आई आहे. मंडळी आपल्याला पहिल्यांदा भेटले होते फणसवाडीतली लोक आणि आता आपण आलोय तर मध्यवाडीच्या लोकांनी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्यांची तयारी चालली आहे. आणि बाकी तिकडे पुढे टेमवाडीचे पण आलेत, बाकी अजून यायचे आहेत. बघू शकता की कशा प्रकारे त्यांचं काम चाललंय ते. जर कशी टाळ मारीत चल ना. तर मंडळी तुम्ही बघू शकता ह्यांच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे. जेवणाला आमचे बुवा बघा मीठ वाढतात. नाही बोलायचं, मोठ्याने बोलल्याने आपली ही वाढते. लक्षात ठेव. कॅमेरा नाही बघा, हे बघा हम लोग को भी निकाल. अरे सबको निकालताय. सरळ कर काय ते आधी. अरे सरळच करतोय बघ. पण आता काजल का कोणा आज नको. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे पूजा वगैरे झालेली आहे. बघा कशा प्रकारे सारवण वगैरे केलेलं आहे. बघा आजूबाजूचं वातावरण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे करतात ते जेवण. इसको करो कुर्ली कैसे देवला अपने डालतो इसके डालतो इसके अपने डाकून देवे.
तू व्हिडिओ करत दीपक बस मला ते मी तिथं बस. अरे वाट तिथं ठेवतो कशा तिथं का दाखवायचं होतं की आम्हाला नाही अर्धा पुरेल तसं वाढ अर्धा अर्धा कर. हे लोकं निवेद घे बरकू घे. ते बघताय की हा बसताय. संदीप थंय तरी बसतात नाही व्यवस्थित तुला एके बाजू पोरा हिंडल्यावर गडी बसू अरे काय झालं तुम्हाला हाल देखा वाटले आपलं गडबड बघ मी याला शूटिंग करणार अशी ना मिरची पडली तर मंडळी, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.